हाय हॅलो जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कशा आहात? मजेत ना? तर सकाळचा सर्व स्वयंपाक वगैरे आवरून शर्वरीला शाळेला पाठवून राहिलेली सर्व भांडी मी घासून ठेवली, कारण शेतामध्ये कामाला जायचं होतं आणि कामावरून आल्यानंतर खूप कंटाळा येतोय. दिवसभराचा कामाचा थकवा येतोय, त्यासाठी रात्रीला भांडे वगैरे घासण्यासाठी कंटाळा येत होता. म्हणून जाण्यापूर्वीच मी अगोदरच भांडी वगैरे घासून रॅकला अशी लावून ठेवली. आयुष्यामध्ये कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात जे मनाला पटत नाही, पण त्यावेळची ती परिस्थिती तशी असते की ते निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात. आपण घेतलेले निर्णय काही लोकांना पटत नाहीत, पण ते टीका करतात, त्याचा विरोध करतात. पण जो आपण निर्णय घेतलेला असतो, त्या निर्णय घेण्यामागचा आपला जो हेतू असतो, तो आपल्याला सावरण्यासाठी, आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी एखादा हा निर्णय घ्यावाच लागतो. लोक जरी टीका करत असले तरीही आपण आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपण आपले निर्णय घ्यावे लागतात. जर नशिबाने आपल्याला हा निर्णय दिलेला नसला तरीही काही निर्णय असे असतात जे माणूस स्वतः आपल्या हाताने आपल्या नशिबामध्ये लिहित असतो. तर तशीच परिस्थिती राहत नाही, तसाच काळही राहत नाही. प्रत्येक वेळ ही बदलत जाते. काही ना काही आयुष्य शिकवतं, माणूस शिकतो आणि पुढे निघण्यासाठी प्रयत्न करतो. परिस्थिती ही कशीही असू द्या, पण त्यातून बाहेर निघण्यासाठी माणसाच्या शरीराबरोबरच मनाचीही तेवढीच तयारी पाहिजे. मन जर सशक्त असेल, निर्भीड असेल, निडर असेल, तर कोणतीही परिस्थिती माणूस आपोआपच सामोरे जातो. तर त्यासाठी परिस्थिती कशीही असो, पण आपण खंबीर असलं ना की कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतं. तर निर्णय कोणते घ्यावे, कसे घ्यावे हे जर ठरवायचं असेल तर आपली परिस्थिती कशी आहे यावरच ठरवावं लागतं. तर ते परिस्थिती समोरच्याला आपण दोष देऊ शकत नाही. तर बरेच दिवस झालं आमच्या इकडं असा पाऊस चालू आहे. तर 2 दिवस झालं सारखाच पाऊस चालू होता, पण कधी कमी आणि कधी जास्त. तर असंच कामासाठी शेताकडे गेला असता मी कुंद्राची भाजी आणली होती. तर ह्या भाजी कशी बनवायची ह्याविषयी व्हिडिओ मी छोटासा व्हिडिओ अगोदरच चॅनलवरती टाकला आहे, तर तुम्ही नक्की बघून घ्या. तर ही भाजी मला खूप आवडते आणि मी गेल्यानंतर भेटली जर शेताकडे तर लगेच घेऊन येते आणि बनवते सुद्धा, कारण खूप छान चविष्ट अशी लागते ही भाजी. याच दिवसामध्ये पावसाळ्यामध्येच मिळत असते. अशा ह्या रानभाज्याची चव अगोदरच्या लोकांना माहिती होते, सध्या कुणालाही याची टेस्ट कळत नाही. तर आल्यानंतर असा मस्तसा चहा बनवून घेतला. तर काळा चहा बनवला होता, तर दुधाचा चहा मी जास्त करून पित नाही. पिला तरीही असंच काळा चहा पिते, कमी साखर टाकून, कारण सवय झालेली आहे. तर एखादी वेळेस घेते, जास्त काही घेत नाही. तब्येतीची काळजीही घ्यावं लागतं. जास्त साखर वगैरे घेणं आरोग्यासाठी धोकादायक असतं, म्हणून कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करायचा. रात्री कामावरून आल्यानंतर मी तर माझ्यासाठी बनवली होती कुंद्र्याची भाजी, पण सरूच्या पप्पांना खायची नव्हती, ते जास्त करून खात नाहीत. तर त्यांच्यासाठी काय बनवावं असं विचारलं असता त्यांनी म्हणले की कांदे टाकून अंड्याची भुर्जीच बनव. अंडी तर घरात होतीच, तर त्यामुळं म्हणलं चालेल, लवकर बनवणं पण सोपं जातं आणि खायला पण आवडतं. तर मुली पण खातील आणि त्यांनी पण खातील. तसं तर माझ्या मुली खाण्यासाठी कधीही मला सतावत नाहीत, कारण ते जे आहे ते खाण्यामध्ये समर्थ असतात. त्या हट्ट तेवढा करत नाहीत. फक्त माझी शर्वरी हट्ट करते, तेही शाळेत जाते तर मुलांचं बघून ती हट्ट करत असते, पण तिचे हट्ट मी दर रविवारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी असं मस्त असे 4-5 मोठे मोठे कांदे बारीक बारीक चिरून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा चांगला असा परतून घेतला. जास्त भाजायचं नाही, थोडंसं त्याला कच्चापणा गेला की असं त्यामध्ये हळद, मीठ, मिरचू, त्यानंतर एखादी आपण मसाला, माझ्याकडं गरम मसाला होता तोच टाकला होता. त्यानंतर ही अंडी जी घरच्या आमच्या कोंबड्यांची गावरान अंडी आहेत त्याच्याच मी त्यांच्यासाठी भुर्जी बनवली. कामावून आल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर असं नंतर अजून जर ऑर्डर आली तर थोडासा कंटाळा येतो, पण त्यांच्यासाठी जे काही आहे त्यांच्यासाठीच तर बनवायला काही जास्त वेळ लागणार नाही ह्या विचाराने त्यांच्यासाठी सुद्धा अंड्याची भुर्जी, माझ्यासाठी कुंद्र्याची भाजी आणि भाकरी भात असा बेत बनवला. तर त्यांना जास्त करून हिरवे पालेभाजी आवडतात, पण रानभाज्या आहेत त्यांना काही खायला आवडत नाही. तर मला फार आवडतात, म्हणून मी माझ्यासाठीच का होईना पण बनवत असते. तर आरोग्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपण ठरवायला पाहिजे, आणि जसं आपलं आरोग्य चांगलं राहील अशाच आपण प्रयत्न केला पाहिजे. तर माझ्या मुलीसुद्धा खाण्यासाठी काही सतावत नाही. तर तिला पण पाहिजे होतं तर ती मागत होती, तर मी बनवत होते आणि ती लगेच मध्ये मध्ये येते. ती खेळते फार छान, पण जास्त काही सतावत नाही. पण तिलाही माझ्यासोबत स्वयंपाक करायचा असतो,
मुली कसं असतात ना, आईचंच बघून त्या पण शिकत असतात. तर तिला फार आवड आहे, ती भाकरी करत असताना पीठ मागते, त्यानंतर भाजीसुद्धा करायली म्हणते. तर असं जेवण दोघींचं झालं आणि दीदीच्या तोंडाला लागलेलं थोडंसं पाणी आणि भात होता, तो इशूनी असं पुसून काढला. दोघ्या बहिणींची मस्ती चालू असते. यांच्या या आनंदामध्येच माझा आनंद दडलेला असतो. तर दोघींच्या या आनंदाला पाहून मी माझा दिवसभराचा थकवा पूर्णपणे विसरून जाते आणि छानसा असा मी स्वयंपाक बनवला, जेवलो आणि त्यांना औषधं वगैरे दिली. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.